नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून आणि भरभरून स्वागत आहे. तर आजही आपण नेहमीप्रमाणेच सोप्या, सुंदर, पटकन होणाऱ्या 3 रांगोळ्या बघणार आहोत. तर ह्या रांगोळ्या शेवटपर्यंत स्किप न करता बघा. व्हिडिओ पूर्ण बघा. जर रांगोळ्या आवडल्या तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही कला सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि आपण सकाळच्या गडबडीत कशी रांगोळी पटकन काढू शकतो हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच समजेल. तर नक्की आपले व्हिडिओ शेअर करा. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच बघत असाल व्हिडिओ, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो. तर नक्की बघा. चॅनलला व्हिजिट देऊन बघा एकदा. म्हणजे जर तुम्हाला नोटिफिकेशन जर नसेल येत समजा व्हिडिओ अपलोड केल्यानंतरचं, तर तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊन पण बघू शकता व्हिडिओ. तर बघू शकता अशा पद्धतीने मी ह्या पॅटर्नची रांगोळी आधी पण काढली, पण यात डिझाईन थोडी चेंज केली आहे. बघू शकता तुम्ही 3 ते 3 टिपक्यांची रांगोळी. ही टिपक्यांची रांगोळीला जरा वेळ लागतो, पण ही नाजूक रांगोळी एवढी मोठी नाही आहे. कालच्या भागातली जरा मोठी रांगोळी होती, 7 ते 7 टिपक्यांची होती. त्याला थोडा वेळ लागणार होता, पण सुंदर होती ती पण रांगोळी. प्लेन रांगोळी काढली तरी चालेल, त्यात 1-2च कलरमध्ये ते ट्रायंगलमध्ये नाही भरले तरी चालतील. पण छान होती कालच्या म्हणजे सोमवारच्या भागातली रांगोळी. तुम्ही नक्की बघा आणि ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करा. कशा वाटताय हे कमेंट करून नक्की सांगा. आणि रोज प्रॅक्टिस करत राहा रांगोळीची, म्हणजे तुम्हाला नक्की रांगोळी जमेल. एक दिवस का होईल, नक्की जमेल. म्हणजे रोज प्रॅक्टिस करून रांगोळी जमायला लागेल तुम्हाला. 3 रेषा देऊन घ्यायच्या अशा. अशाच प्रकारच्या युनिक आणि छोट्याशा पटकन होणाऱ्या रांगोळ्या बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला दुसरीकडे कुठेही जायची गरज पडणार नाही या रांगोळ्यांसाठी. म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्हाला रोजच्या रांगोळ्या बघायला भेटणार आहे, रोज सकाळी काढण्यासाठी. म्हणजे तुम्हाला घाई गडबड असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि रोज नवीन रांगोळी काढा, रोज नवीन रांगोळी शिका आणि इतरांनाही शिकवा. म्हणजे आपली कला पूर्ण आपल्या देशाबाहेर किंवा आणि देशात तर गेलीच पाहिजे, देशाबाहेरही गेली पाहिजे. आता ही दुसरी रांगोळी सेम त्याच पॅटर्नची रांगोळी, थोडी डिझाईन वेगळी काढलेली मी. तुम्ही पूर्ण रांगोळी बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे प्रत्येक स्टेप तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही याच्यात अजून चेंजेस म्हणजे करू शकता तुमच्या आवडीनुसार. रांगोळी कलर कॉम्बिनेशन पण तुमच्या आवडीनुसार बदलू शकता. आधीच्या आठवड्याच्या पण रांगोळ्या बघा मैत्रिणींनो, खूप सोप्या सुंदर रांगोळ्या आहेत. खूप छान प्रतिसाद येतोय आपल्याला मैत्रिणींचा. आपला एक व्हिडिओ 80Kच्या पुढं व्ह्यूज गेले त्याचे, म्हणजे 80,000च्या पुढं व्ह्यूज गेलेत. असाच तुमचा आशीर्वाद राहू द्या. 80K म्हणजे नॉट अ जोक. अजून म्हणजे आपले सबस्क्रायबर कमी आहे म्हणून म्हणते नॉट अ जोक. 80K. असंच हळूहळू आपली प्रगती होऊ द्या. तुमचा आशीर्वाद नेहमी पाठीशी असू द्या. असाच सपोर्ट करा. रोज व्हिडिओ बघा. जास्तीत जास्त आपलं चॅनल शेअर करा. आणि तुम्हीही काहीतरी नवीन ट्राय करा, नवीन शिका, नवीन रांगोळ्या शिका. आता मी ज्या ह्या पाकळ्या काढते त्या नाही काढल्या तरी ओके, तरी सुंदर वाटते ती रांगोळी. पण मी थोडं काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला जर वेळ नसेल तर ती आधी काढली तेवढीच रांगोळी काढायची, पाकळ्या नाही काढल्या तरी चालतील.
2 वेलीसारखा आकार द्यायचा आहे आपल्याला इथे, त्यामुळे मी तसं काढून घेते. नंतर आपण त्याला बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित शेप देणार आहे. असं बघा. हे वेगवेगळ्या ट्रिक्स आहे, त्यामुळेच मी तुम्हाला म्हणते की व्हिडिओ स्किप नका करत जाऊ, व्यवस्थित म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये बघत जा. आपण शॉर्ट व्हिडिओ पण टाकत असतो, पण शॉर्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये रांगोळी नसते, फक्त 1 मिनिटाची रांगोळी असते. कळते त्यात पण जर अशा मोठ्या वगैरे रांगोळ्या असल्या तर लॉंग व्हिडिओ ओके असतो बघायला आपल्याला. अशा पद्धतीने बघा, दुसरी रांगोळी पण आपली काढून झालेली आहे. सोपी, सुंदर, कुणालाही काढता येईल. झटकेपट सकाळच्या घाईमध्ये फटाफट ओकेच रांगोळी. आता ही तिसरी रांगोळी, ती पण 3 ते 3 रांगोळी. ह्या तिन्ही रांगोळ्या 3 ते 3 थेंबी काढल्यात आपण. नाजूकशाही रांगोळ्या एकदम. ही मी रेष का अर्धी अर्धी काढते, कारण की ती थोडी मोठी होऊन जाते, मग वाकडी येते ती रेष. त्यामुळे मी ती एक टिंब दुसऱ्या टिंबाला जोडते, मग दुसरा परत तिसऱ्याला, असं केलंय ते. अशा पद्धतीने पाकळ्यांची डिझाईन करून घ्यायची. रांगोळ्या नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. आणि ह्याच्या पुढच्या पण रांगोळ्या बघा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघा असं माझं म्हणणं आहे. म्हणजे तुमच्या दारासमोर रोज नवीन रांगोळी दिसेल. असं नाही की त्याच रांगोळ्या आहे, रोज नवीन रांगोळी. आणि एका व्हिडिओत 3 रांगोळ्या असतात, त्यामुळे 3 दिवसाच्या 3 होऊन जातात रांगोळ्या. खूप सोपी रांगोळी ही पण. थोडेच बदल केलेले, जास्त काही नाही, पण प्रत्येक डिझाईन वेगळी काढलेली आपण. थेंब देऊन घ्यायचे, असे बाजूने टिंब काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपल्या तिन्ही पण रांगोळ्या काढून झालेल्या आहेत. आणि या तिन्ही पण रांगोळ्या नक्की ट्राय करा. कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रांगोळ्यासोबत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा, रांगोळी काढत राहा, रांगोळी शिकत राहा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.